कुणाला काय आवडतं म्हणून मी करतोय हे खूपच धोकादायक आहे गोष्ट. कारण बरोबर. कुठेतरी तुमची रसिकता, प्रेक्षकाची रसिकता वाढवणं किंवा त्याची एक त्याला त्या प्रेक्षकाला त्याच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढणं इज द स्किल विच इज रिअली रिक्वायर्ड ओव्हर हिअर. तर कुठलाही कला प्रकार असो, इट इज अ स्टोरी टेलिंग. बरोबर. माझ्या मनात काहीतरी गोष्ट आहे आणि ती मी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, हा माझा प्रयास आहे. तो माध्यम कुठलाही असो, नृत्याचा असो, शिल्पाचा असो, हां. पेंटिंगचा असो, स्कल्पचरचा असो किंवा कुठलेही आपले फोक ट्रेडिशन्स असो, कथन असो, काही असो. तर ते माझ्याकडनं मी तुमच्याकडे दिलेलं आहे. तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं ते घ्या. आत्ता घ्या किंवा 5 वर्षांनी घ्या किंवा 10 दिवसांनी घ्या. तो तुमचा डोमेन झाला आता. बरोबर. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाज स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या एपिसोडचा आपला विषय आहे एक्सपिरियन्सिंग आर्ट फॉर्म्स. म्हणजे विविध कला प्रकार आपण बघतो, नाटक असो, नृत्य असो किंवा देशाबाहेरील कला प्रकारसुद्धा. तर त्या अनुभवण्यामागचा नेमका मानस काय असावा किंवा त्या कशा अनुभवल्या जाव्या, एक चांगला रसिक किंवा एक चांगला प्रेक्षक म्हणून आपल्याला कसं या कला प्रकारांकडे पाहता येईल, हे आपण आज जाणून घेणार आहोत, यावर गप्पा मारणार आहोत. तर यावर गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत डॉक्टर अजय जोशी सर. सर, तुमचं मनापासून स्वागत शोमध्ये. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर सर एक सिनियर कल्चरल जर्नलिस्ट आहेत. व्यवसायाने ते डेंटिस्ट आहेत आणि सोबतच गेले 26 ते 27 वर्ष झाले ते आर्ट क्रिटिक म्हणून काम करतात. तर सर, सुरुवात करताना अगदी बेसिकपासून आपण जर सुरुवात केली तर कोणताही कला प्रकार बघताना किंवा त्या कलाकृतीकडे बघताना टीका आणि परीक्षण यामध्ये लोकांची गल्लत बरेचदा होते. तर यातला फरक नेमका काय? शंतनू, हा इतका अकॅडमिक शब्द किंवा इतका शब्द वापरला आहेस तू, टीका आणि हे. तर मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती जेव्हा तयार होते तेव्हा ह्या गोष्टीचा आपण फार विचार करत नाही. राईट. आणि तसं पाहायला गेलं तर माझ्या PhDचा विषयच होता की टीका किंवा टीका केल्यानंतर काही कलाकृतीला फरक पडतो का, किंवा एक नाटक जेव्हा उभं राहतं तर टीकाकार काहीतरी क्रिटिक असा शब्द आपण वापरतो खूपदा, की तो काहीतरी म्हणलाय किंवा ते लिहिलंय आणि त्याच्यामुळे कुठलं नाटक बदललंय किंवा थांबलंय किंवा अजून पुढे त्याचं झालं, तर असं मला वाटत नाही. तर मला असं वाटतं प्रेक्षक म्हणून माणसानी आपल्या जे काही एक आपली सेन्सिबिलिटी आहे किंवा जी काही आवड आहे ते लक्षात ठेवून जी कलाकृती आहे त्याच्याशी एंगेज होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यावेळेला आपण टीका किंवा रिव्ह्यू किंवा ह्या गोष्टींचा फार प्रेक्षक म्हणून तरी विचार करू नये. पण थेरॉटिकली पाहायला गेलं तर येस, डेफिनेटली क्रिटिसिझम हाही एक शब्द आहे आणि त्यालाही लोक लिहितात. असं खूपदा म्हटलं जातं की न्यूयॉर्क टाइम्समध्ये कुठल्याही नाटकाचा पहिला रिव्ह्यू जो लिहिला जातो, दॅट कॅन मेक ऑर ब्रेक दॅट पर्टिक्युलर परफॉर्मन्स इन दर एंटायर ग्रुप. तर अजून तरी मला असं वाटत नाही की भारतात अशी काही प्रथा आहे किंवा असं काही घडलंय किंवा आलेलं आहे. पण टीकाकार आहेत ते आपलं काम करत असतात, नाटकवाले, शिल्पकार, नृत्य, संगीत करणारे आपलं काम करत असतात. बरोबर. म्हणजे आता पाहायला गेलं तर थिएटरशी निगडीत तुमचं जास्त काम आहे, नाटकाशी रिलेटेड इतके वर्ष तुम्ही रिपोर्ट करत आला किंवा क्रिटिसिझम वगैरे बाकीच्या गोष्टी. तर यामध्ये आता कोणताही कलाप्रकार स्टेजवर सादर होतो किंवा काय परफॉर्मन्स आपण म्हणूयात त्याला, तर रसिक प्रेक्षक जे असतात, जे ऑडियन्स म्हणून बघतात त्याच्याकडे, तुम्ही उल्लेख केला की त्यांच्यामध्ये त्या कलाप्रकारामध्ये सर्वसमावेशक गोष्टी असाव्यात. तर अशा कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत जे ऑडियन्सला आवडेल? मला वैयक्तिक असं वाटतं की कुठलाही कला प्रकार जेव्हा तयार होत असतो तेव्हा आम्ही कधीही प्रेक्षकाला काय आवडतं म्हणून आम्ही करतो असं घडत नाही आणि ते असं घडूही नाही. कारण प्रेक्षक ही इतकी व्हॉलेटाईल गोष्ट असते की प्रत्येक प्रेक्षक हा वेगळा असतो. म्हणजे मी खूपदा उदाहरण देतो की एका नाटकाच्या प्रयोगाला 300 लोक आली तर 300 वेगवेगळ्या प्रकारांनी ते नाटक बघितलं जातं किंवा नृत्य बघितलं जातं किंवा शिल्प फॉर दॅट मॅटर. तर मला असं वाटतं की द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जो माणूस नृत्य करतोय किंवा शिल्प तयार करतोय किंवा नाटक, वेदर ही इज फेथफुल टू हिज वर्क. आणि आय थिंक दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्या पुढे काय होईल आणि प्रेक्षकांना ते आवडेल का आवडणार नाही हा मुद्दा नाहीच येत आणि येऊही नाही जेव्हा ते क्रिएशन होत असतं. कारण किती लोकांना तुम्ही प्लीज करणार किंवा किती लोकांना आवडेल म्हणून आपण काहीतरी कुठल्या तरी पद्धतीनं करतोय असं होतं आणि ते शक्यही होत नाही. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रवासात जसा एक कलाकार त्याच्या प्रवासात पुढे जात असतो तसं त्याचबरोबर त्याच अनुषंगाने प्रयत्न झाला पाहिजे की आपला प्रेक्षक पण आपल्याबरोबर
तो प्रवास करतोय, ही शुड बी ऑन द सेम जर्नी, Right, आणि right. तिथे तो प्रयत्न करावा. म्हणजे आवडतं प्रेक्षकाला म्हणून काहीतरी गिमिकी करणं किंवा काहीतरी करण्यात खरंच काही अर्थ नाहीये. बरोबर. कुठेतरी त्याची सेन्सिबिलिटी जे प्रेक्षकाची आहे तीही रसिकता त्याची, त्या अर्थाने जो तू शब्द वापरतोयस, हो. तर तीही वाढवणे, हाही मला असं वाटतं त्या एक रिस्पॉन्सिबिलिटी असते कन्सिडर कलाकाराची. केला पाहिजे मुद्दा. प्रामाणिक राहणं जास्त गरजेचं आहे. हा, म्हणजे मला असं कलाकृतीसोबत. वाटतं क्रिएट करत असताना आपण प्रामाणिकपणे आपण काम करणे आणि आपण त्या प्रोसेसमध्ये एन्जॉय करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ते पुढे गेल्यानंतर काय होईल बरोबर. तो एक वेगळा जर-तरच्या मुद्दा. गोष्टी. एक्झॅक्टली. त्याच्यात एक मला इथे एक छोटंसं उदाहरण द्यावं असं वाटतं की तेंडुलकरांची एक मुलाखत होती आणि त्याच्यात ते म्हणले होते की एकदा त्यांनी नाटक लिहिल्यानंतर ते एका पाखरासारखं उडून जातं. इट इज आउट ऑफ हिज डोमेन, आणि मग ज्याला कोणाला पाहिजे त्याने तो घ्यावा आणि आपल्या आपल्या पद्धतीनं इंटरप्रेट करून ते मांडावं. आणि मला असं वाटतं कुठलंही नाटकाच्या बद्दल मी जास्ती जरा जोर करतोय कारण तिथे अभ्यास माझा जास्ती आहे. राईट. तर आपण जे म्हणतो की हे क्लासिक आहे नाटक, त्याचा अर्थ असाच आहे की ते एका वेगळ्या वेगळ्या काळामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होत गेलंय, आणि जे नाटक तसं होऊ शकतं दॅट बिकम्स अ क्लासिक. नाहीतर मग एखाद दोन प्रयोगानंतर ते नाटक संपून जाऊ शकतं. बरोबर. तसं तर कालच मी सावित्री म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या आयुष्यावरती सुषमा देशपांडेंनी 1989ला नाटक केलेलं. त्याचं मी हिंदी मराठी तर त्यांचं होतं, ते इंग्लिश मध्ये काल मी प्रयोग बघितला. आणि असं लक्षात आलं की अरे बापरे, इतक्या वर्षांनंतर सुद्धा ते इतकं रेलिव्हेंट आहे आणि सध्याच्या काळात जास्तीच रिलेटेबल आहे खूपच. आणि सो दॅट इज द ब्युटी ऑफ दॅट प्ले. तेव्हा प्रेक्षकाला नव्हतंच आवडलं, कुणालाच नव्हतं आवडलं, आणि सुरुवातीला असं वाटलं होतं की हे विषय कसले आपण मांडायचे का, गरज आहे का वगैरे वगैरे. पण अजूनही म्हणजे काल आम्ही मजा केली ते नाटक बघत असताना. ग्रेट. म्हणजे आता याच्यामध्ये बरेचदा असं होतं की ऑडियन्स जो बघतो त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येतात की चांगला परफॉर्मन्स आणि वाईट परफॉर्मन्स. तर यामध्ये तुम्ही ॲज अ क्रिटिक म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय की चांगला परफॉर्मन्स कशाला म्हणावा, किंवा जो एन्जॉय करता येतो, आवडतो त्याला म्हणावा, किंवा दर्जानुसार जे फार बोललं जाते आजकाल की या नाटकाचा दर्जा असा आहे तसा आहे वगैरे. तर तुम्ही ह्याकडे कसं बघता? पहिली गोष्ट मला असं वाटतं की कुठल्याही कला प्रकारात चांगलं किंवा वाईट हे शब्दच नाही आले पाहिजेत. म्हणजे चांगलं पण आपण जेव्हा म्हणतो की हे चांगलं आहे ते कुणाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे आणि ते का असं चांगलं म्हणतात किंवा म्हणत नाहीत, हा मुद्दा येऊ नये. कारण खूपदा असं होतं ना की एक पेंटरनी एक कॅनव्हसमध्ये पेंटिंग केलेलं आहे, तर त्याला 10 पैकी मी 6 मार्क देईन, 5 मार्क याला काय अर्थच राहत नाही. कारण तो प्रोसेस त्याचा आहे. त्या जो कोण कलाकार आहे त्याचा तो प्रोसेस असतो, विजन त्याचं आहे. एक्झॅक्टली, त्याचा विजन आहे, त्याचा विचार आहे आणि तो ते मांडतो आहे. ते कितपत लोक घेऊ शकतात. आता गंमत अशी पण होते खूपदा की नाटकाच्या बाबतीत मी खूपदा बघितलंय की सुरुवातीचे काही प्रयोग नाही चालत अजिबातच, आणि मग पटकन काहीतरी एक कुठला तरी धागा धरतो आपण आणि मग ते नाटक, एक्झॅक्टली. त्यामुळे आय थिंक दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, आणि ते लक्षात घेतलंच पाहिजे की चांगलं किंवा वाईट, कारण अशा विचाराने आपण काम करायला घेतलं तर आपलं काहीच पुढे घडणार नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला समाधान होतोय ना, किंवा आपल्याला जे म्हणायचं आहे, कारण कुठलाही कला प्रकार असो, इट इज अ स्टोरी टेलिंग. मला माझ्या मनात काहीतरी गोष्ट आहे आणि ती मी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, हा माझा प्रयास आहे. तो माध्यम कुठलाही असो, नृत्याचा असो, शिल्पाचा असो, पेंटिंगचा असो, स्कल्पचरचा असो, किंवा कुठलेही आपले फोक ट्रेडिशन्स असो, कथन असो, काही असो, तर ते माझ्याकडनं मी तुमच्याकडे दिलेलं आहे. तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं ते घ्या, आत्ता घ्या किंवा 5 वर्षांनी घ्या किंवा 10 दिवसांनी घ्या, तो तुमचा डोमेन झाला आता. बरोबर. राईट. म्हणजे ते थोडं त्या दृष्टीने बघितलं पाहिजे की त्या कलाकाराचं काहीतरी त्याच्यामध्ये विजन आहे किंवा त्याची पद्धत आहे, ती वेगळी असू शकते आवडण्या नावडण्यामध्ये. तर यालाच धरून मला तुम्हाला पुढे विचारायचं आहे की एका बाजूला आपण बघितलं एखादी कलाकृती चांगली असते पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही, तुम्ही जसा उल्लेख केला. पण दुसऱ्या बाजूला तशीच एखादी कलाकृती किंवा कला प्रकार त्याला उदंड प्रतिसाद मिळताना दिसतो किंवा हवा तितका प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा. तर याचं कारण काय असू शकतं की बाबा आजच्या थोडा म्हणजे काय म्हणू आपण त्याला, काळाला धरून मी विचारतो की बाबा मार्केटिंगचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये कमी पडतो त्यांचा, किंवा तेवढं पोचत नाहीये का ते लोकांपर्यंत? नेमकं काय कारण असू शकतं? हा प्रश्न, ह्याचं उत्तर मला इतके वर्षात कधी सापडलं नाही की काय वर्क होतं आणि काय वर्क होत नाही. कारण गंमत अशी असते की एका स्पेसमध्ये एका कलाकृतीचं एक्सेप्टन्स जास्ती होऊ शकतं, तीच कलाकृती वेगळ्या ठिकाणी केली, कारण माणूस जसा बदलेल तसं तो त्याच्या बॅगेज घेऊन तो ते नाटक बघायला येत असतो, ते डान्स बघायला येत असतो. तर
आता त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तुमची स्वतःची सेन्सिबिलिटी काय आहे, तुम्ही ग्रामीण भागात राहताय का, तुम्ही शहरात राहताय का, ह्या सगळ्या गोष्टी ठरवतं. तुमचं पॉलिटिकल एजेंडा काय आहे, तुमचं एक ओरिएंटेशन काय आहे, हे सगळ्या गोष्टींनी ते ठरतं की हे चालेल का चालणार नाही. मोल्ड कसं होतं थोडक्यात. हां, एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतंय की जसं मी अगदी सुरुवातीला म्हणलं की कुणाला काय आवडतं म्हणून मी करतोय, हे खूपच धोकादायक आहे गोष्ट. कारण कुठेतरी तुमची रसिकता, प्रेक्षकाची रसिकता वाढवणं किंवा त्याला त्या प्रेक्षकाला त्याच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढणं इज द स्किल विच इज रिअली रिक्वायर्ड ओव्हर हिअर. कारण खूपदा असं होतं की विनोदी आवडतं का, चला आपण विनोदीच करत राहूया नाटक. चांगलंच वाटतं, हलकं फुलकं वाटतं. आपल्या जीवनाची इतकी दगदग चालू आहे, ट्रॅफिक आहे, गोंधळ आहे, कुठल्याच गोष्टी कुठे घडत नाहीत, म्हणून बरं वाटतं हलकं फुलकं. मग असं वाटतं की खूप सिरियस आपण काय बघायला नको. पण वेन आर वी गोइंग टू इन्क्रीज दॅट एक्सेप्टन्स इन ऑडियन्स, त्यामुळे थोडा चॅलेंज द्या तुम्ही प्रेक्षकांना, चॅलेंज द्या, थोडंसं ओपन करा. काही उत्तरं नाहीत, काही बघितल्यानंतर असं वाटतं की अरे यार हे काय घडलंय, काही कळतच नाहीये. ग्रेट, कदाचित काही दिवसांनी कळेल, कदाचित नाहीच कळणार, कदाचित अजून कोणतरी काहीतरी लिहिल आणि मग कळेल ते. त्यामुळे आय थिंक कुठली कलाकृती ओपन एंडेड असावी आणि प्रेक्षकाला आवडो न आवडो हा मुद्दा नाहीच ठेवावा. आपण करावं, प्रेक्षक केव्हा तरी जाणकार होणार. आणि प्रेक्षकाला जाणकार करणं हे मात्र आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, डेफिनेटली. आणि आत्ताच्या काळात तर इतकं ह्या कलांमध्ये पण इतकं मिश्रण होत चाललेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण तीच गोष्ट बघतोय. बॉक्ससारख्या ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये एका बाजूला पेंटिंग चालू आहेत, एका बाजूला काही कलाकार, डान्सर्स, थिएटरवाले त्या पेंटिंग्सना रिॲक्ट होत आहेत, किंवा कुठलं शिल्प आहे त्या शिल्पाला रिॲक्ट होत आहेत. म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीनं आपण रिॲक्ट होतोय. की एका डान्सरनी 3 पेंटिंग्स किंवा 2 स्कल्पचर्स बघितल्यानंतर तिला उत्स्फूर्त असं वाटतं की मी हे केलं की मी कुठेतरी कनेक्ट होईन त्याला. आणि प्रेक्षक ते बघून घेईल किंवा घेणार नाही, पण त्याला लक्षात राहील की असं काहीतरी ती करण्याचा प्रयत्न करतोय किंवा तो करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि दिस इज द वे आपण ऑडियन्सला घेऊन, जे मी म्हटलं सुरुवातीला की प्रेक्षकाला घेऊन आपण प्रवास पुढे गेला पाहिजे. आणि ते खूप महत्वाचं आहे. राईट. आणि परत प्रेक्षक हे आपल्या हातात नाही आणि इट इज एक्स्ट्रीमली व्हॉलेटाईल. आणि ही आत्ताची गोष्ट नाहीये की आत्ताचा काळ बदललाय म्हणून असं की हे पहिल्यापासून तसं झालेलं आहे की कुठलं नाटक हे पहिल्यांदा चाललं नाही आणि मग 50व्या प्रयोगात इतकं त्याला प्रतिसाद मिळाला आणि मग ते लोकांना आवडायला लागलं. मला त्यापुढे थोडंसं एक्सपेरिमेंट वगैरे तुम्ही ह्या विषयी थोडं बोललात, त्याविषयीच मला थोडं विचारायचं आहे की एक्सपेरिमेंट किंवा प्रायोगिक नाटक किंवा असे परफॉर्मन्सेस म्हणल्यावर जनरली लोक पाठ फिरवतात की नको बाबा जड आहे, समजणार नाही किंवा डोक्यावरून जाईल वगैरे. तर ह्याची कारणं काय वाटतात की कारण की ते किचकट वगैरे म्हणून लोक जातच नाहीत किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत, तर तिथे कुठेतरी जायला सुरुवात केली पाहिजे का? मला हा प्रश्न अगदी 12वीच्या परीक्षेला बसल्यावर कसं वाटतं की कारणं सांगा, 5 कारणं सांगा किंवा काय असेल. म्हणजे मुद्दा असा आहे की एक्सपेरिमेंटल हा शब्दच मला असं वाटतं थोडासा गडबडीचा आहे की त्याला नक्की एक्सपेरिमेंट कशाला म्हणायचं. म्हणजे जी परंपरा येते त्याला तोडलं की त्याला एक्सपेरिमेंट म्हणायचं का, एक पद्धत आहे किंवा एक फॉर्म आहे, मी काम करतोय आणि आता मी एक वेगळ्या पद्धतीनं फॉर्म करतोय, ह्याला एक्सपेरिमेंट म्हणायचं. तर मला असं वाटतं की प्रत्येक कला जी तयार होते तो एक एक्सपेरिमेंटच असतो. कारण आपण जेव्हा ते करायला सुरुवात करतो, आपण एक शिल्प करतो, आपण एक पेंटिंग करतो, करण्याच्या अगोदर फक्त एक विचार असतो आणि तो कुठेतरी करत असताना तो डेव्हलप होतो. सो इट्स अन एक्सपेरिमेंट. कलाकाराच्या मनात किंवा त्याच्या कृतीमध्ये पण तो एक एक्सपेरिमेंटच असतो. त्यामुळे हे लेबल्स आपण लावायला सुरुवात केली ना की तो प्रॉब्लेम सगळा सुरुवात होतो की हे एक्सपेरिमेंटल अगोदर सांगायचं एक्सपेरिमेंटल नाटक आहे की भीतीच वाटते की अरे मला सवय आहे की आपण प्रशांत दांगल्यांची लाईट अशी नाटकं बघूया, तर एक्सपेरिमेंट म्हणजे जड असणार आहे. तर ही मानसिकता जी आहे ती आपणच कलाकार म्हणून ती तयार केलेली आहे. मला असं वाटतं की तसं न करता कदाचित एक अतिशय रॉ किंवा आपण म्हणूयात की अवघड असा विषय पण लोकांपर्यंत खूप सुंदर पद्धतीने पोहोचू शकेल कदाचित, जे आपल्याला वाटतंय की एक्सपेरिमेंटल आहे. आणि माझ्या दृष्टीने मला असं ते एक्सपेरिमेंट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ती गोष्ट करून बघणे, ह्यालाच एक्सपेरिमेंट आपण म्हणूयात. की कुठली तरी परंपरा आहे, कुठली तरी पद्धत आहे, ती मी आता मोडली आहे आणि म्हणून माझं नाटक हे एक्सपेरिमेंटल आहे असं न म्हणता मी एक वेगळ्या पद्धती, मग ती स्पेस असू दे, तो फॉर्म असू दे, ते शब्द असू देत, ती भाषा असू देत, एकूणच शारीरिक हालचाली असू देत किंवा नट आणि किंवा म्युझिकचे काही फॉर्म्स असू देत, काही मिक्स आपण जे करतोय सध्या आपण बघतोय खूपसं मिक्सिंग होत असतं तसं असू देत. आणि मला असं वाटतं ते करून बघणं हे महत्वाचं आहे आणि ते करून बघणं ह्याला एक्सपेरिमेंट आपण म्हणतो. आणि पण एक्सपेरिमेंटल हे जडच असतं, अवघडच असतं, प्रेक्षक येईल का नाही, परत तोच मुद्दा येतो की प्रेक्षक इज रिअली
इन दॅट सेन्स अनरिलायबल हे म्हणजे तो एक हे नसणार आहे की प्रेक्षक असाच रिॲक्ट होईल किंवा शाश्वती त्याची नसेल. एक्झॅक्टली. आणि कधी कधी खूपच आपल्याला वाटतं की हा अगदी बेसिक एक्सपेरिमेंटल हे केलेलं आहे, प्रयोग केलेला आहे, तर तो चालेल का नाही, पण तो चालूही शकेल कदाचित. आणि जे काही सर्कमस्टान्सेस आहेत किंवा जो काही लोकांचा विचार आहे त्याप्रमाणे तो चालेल पण. राईट. सर, तुम्ही बाहेर म्हणजे अनेक देशांमध्ये फिरत असता किंवा देशामध्ये पण आपल्या भारतामध्ये पण भ्रमंती सुरू असते याच्या शोधामध्ये की काय वेगळे पण दाखवत आहेत या कला प्रकारांमध्ये. तर असा कोणता अनुभव शेअर करायला आवडेल का तुम्हाला रिसेंटचा, की जो डोक्यात राहिला आणि बाबा हे काहीतरी वेगळं आहे आणि हे अट्रॅक्टिव्ह वाटतंय थोडंसं आउट ऑफ द फ्लो जाऊन. आउट ऑफ द बॉक्स शब्द या, वापरतात ते. आणि असे तर मला असं वाटते प्रचंड अनुभव आहेत आणि मला नाही वाटत आपण सगळे बोलू शकू. पण एक गोष्ट मला लक्षात आलेली आहे की स्पेशली नाटकात आम्ही खूपदा लोक म्हणतात की नाटक मरतंय किंवा हे होते, तर तसं कुठेच काही घडत नाहीये. आणि मला असं वाटतं फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की लोक आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन स्वतःहून जाऊन बघत नाहीयेत काही. आणि ते बघणं हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण आपल्या प्रांतात, आपल्या भाषेत, आपण आपल्या संस्कृतीत रुजलो तिथे की मग नाहीच असं वाटतं की हेच आहे, हे नाही चाललं तर संपलं सगळं. तर तसं काही नाहीये. त्याचा मी एक फॅन्टॅस्टिक उदाहरण देऊ शकतो. अनेक उदाहरणं आहेत, पण मी एक उदाहरण देतो तुम्हाला की आसाममध्ये, अगदी रिमोट पार्ट्स ऑफ आसाममध्ये अंडर द साल ट्री फेस्टिवल म्हणून एक होतो, दर डिसेंबरमध्ये होतो. आणि तो जो फेस्टिवल आहे तो आमचा एक मित्र होता, तो आता नाहीये, शुक्राचार्य राभा म्हणून त्याचं नाव होतं. त्यांनी त्याची सुरुवात केली. तर राभा ही जी आहे ही एक कम्युनिटी आहे. आणि ती जी कम्युनिटी आहे ती गुवाहाटीवरनं 3-1 तासाच्या अंतरावरती एका खेड्यात अगदी रिमोट जंगलाच्या बाजूला तो पाडा आहे आणि तिथे ही कम्युनिटी राहते, राभा. आणि शुक्राचार्याला कुठेतरी असं वाटलं होतं की नाटकाचा ह्या लोकांना इंट्रोडक्शन आपण केलं तर ह्यांच्यात काहीतरी एक वेगळा विचार सुरू होईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने आता ते जे कला केंद्र सुरू त्यांनी केलं त्याला आता 25 वर्ष ह्या वर्षी होतील. आणि म्हणजे तो उत्सव वगैरे डिसेंबरमध्ये होईल. पण 2-3 अतिशय इंटरेस्टिंग त्यातले अनुभव जे माझे होते ते मी शेअर करतो. मी 2-3दा तिकडे जाऊन आलो. तर पहिली गोष्ट म्हणजे ही अगदी कम्युनिटी आहे, अगदी ग्रामीण भागातली कम्युनिटी आहे. तसं पाहिलं तर शहरी कुठे त्यांच्यात कॉन्टॅमिनेशन झालेलं नाहीये. खूपशी तिकडचे राहणारे जी लोक आहेत ते गुवाहाटीपर्यंत, शहरापर्यंत सुद्धा आलेले नाहीयेत. तर त्या कम्युनिटीमध्ये राहतात, त्यांचं शेत आहे, भात आहे, त्यांचं बाकी रबर प्लांटेशन्स त्यांच्याकडे खूप आहेत. ते संबंध करून आणि शुक्राचार्याने तिथे नाटक हा फॉर्म तिथे त्यांनी सुरुवात केली. तर मी जेव्हा तिथे गेलो तर तिथे सालचं जंगल आहे पूर्णपणे. आणि एक जे त्यांनी जे परफॉर्मन्स, आणि ही जी ग्रामीण भागातली जी लोक आहेत, आदिवासी म्हणूयात किंवा काय ट्रायबल लोक आहेत, त्यांना एन्व्हायरमेंटशी प्रचंड प्रेम आहे. आणि सालचं जंगल आहे तर स्टेज कुठे उभा करायचं, तर त्यांना अशी एक रिकामी जागा सापडली. आणि त्याच रिकाम्या जागेत त्यांनी एक अतिशय सुंदर असं ओपन एअर थिएटर तिथे, आणि त्याला ते मॅकबेथ जंगल असं म्हणतात. आणि तिथे अनेक भाषांमध्ये नाटकं होतात, ग्रुप्स येतात, भाषांमध्ये नाटकं होतात, गुजराती नाटकं होतात, हिंदी होतात, मराठी होतात, सगळी झालेली आहेत तिथे. आणि त्या स्टेजच्या बरोबर समोर बांबूच्या बाकांवरती ही लोक येऊन बसतात. 1500 ते 2000 लोक ॲट अ टाइम नाटक बघायला येतात. आणि मी म्हणजे चकितच झालो. म्हणजे कोण तर मुलं, छोटी मुलं, आई वडील, ज्यांना भाषा समजत नाही, त्यांची म्हणजे ती आसामीज भाषा पण नाही, त्याचा एक डायलेक्ट म्हणून ती लोक बोलतात. आणि बघतायत ते मल्याळी नाटक बघतायत, बंगाली नाटक बघतायत. आणि मला ॲब्सोल्युटली चकित झालो की भाषा समजत नाही, पण शुक्राचार्यांनी त्यांना सातत्याने, म्हणजे त्यांना आवडतं म्हणून आपण त्यांना आसामी किंवा राभा भाषेतलंच नाटक न दाखवता पहिलं नाटक त्यांचं त्यांच्या भाषेत असतं, बाकी तर बघून बघून त्यांना सवय झाली. मग मला लक्षात की अरे यार, नाटकाची भाषा समजत नसेल तर ह्या लोकांपर्यंत कसं पोहोचणार. तर ह्या लोकांना त्यांनी व्हिज्युअली ट्रेन केलं होतं, कारण व्हिज्युअल लँग्वेज जी आहे ती ही लोक पटकन ग्रास्प करतात. आणि म्हणजे इट इज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. म्हणजे दरवर्षी अगदी आवर्जूनही लोक थांबतात, दिवसभर शेतात त्यांच्या राबतात आणि मग संध्याकाळी येऊन ते नाटक बघतात काय असेल ते. त्याच्यात 2 वैशिष्ट्य जे मला जाणवलं की हे त्याला जंगलाच्या मधोमध एकही झाड न तोडता त्यांनी ते थिएटरची स्पेस डेव्हलप केली. आणि त्यांच्या 2 हे आहेत की जे ग्रुप्स येतात त्यांनी कुठलाही लाईव्ह म्युझिक वापरायचं नाही, सॉरी रेकॉर्डेड म्युझिक वापरायचं नाही. एव्हरीथिंग हॅज टू बी लाईव्ह, कारण झाडांना त्रास होतो एक गोष्ट. आणि एकही माईक ती लोक वापरत नाहीत. तर मला आठवतंय एक 3-4 वर्षापूर्वी जेव्हा मी तिथे गेलो
तर एक नाटक झाल्यानंतर डिस्कशन्स कंडक्ट करणं हे थोडंसं माझं एक डोमेन तयार होतोय असं लक्षात मला येतं, की गप्पा-टप्पा करणं आणि प्रेक्षक आणि एक कलाकारांच्या मध्ये काहीतरी एक दुवा असं म्हणून मी काम करत असतो. तर असंच एक मल्याळी नाटक झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की अजय तू येऊन आता डिस्कशन घे. तसं आम्ही त्या सगळ्या आर्टिस्टना आम्ही गोल करून बसलो. आमच्या समोर हा समूह संबंध 1500-2000 लोकांचा, त्याच्या मागे सालचं जंगल आणि शहरात आल्यामुळे मी पटकन त्याला विचारलं, की शुक्रा वेअर इज द माईक? तर तो म्हटला देर इज नो माईक. आय सेड मी काय हे 2000 लोकांच्या समोर माझा आवाज संपेल म्हणलं. एक 5-7 2-3 प्रश्न आले, की तो म्हणला नाही तू फक्त बोल आणि ते जाईल सगळं. आणि बिलीव्ह मी पुढचा 1 तास आम्ही गप्पा मारल्या. अगदी नॉर्मल आपला आवाज लावून आपण गप्पा मारल्या. नंतर मी त्याला विचारलं, की अरे कसं काय म्हणलं आपण थिएटरमध्ये अगदी थ्रो युअर व्हॉइस आणि प्रोजेक्शन आणि हे करू. तर त्यांनी मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली विच इज क्वाईट अन आय ओपनर. तर तो म्हणला, की हे सालचं जे जंगल आहे बॅकड्रॉपला तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा इट वर्क्स लाईक अ नॅचरल मॉनिटर आणि त्याचा साऊंड रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे तुम्ही शांतपैकी इकडे बोललात तर सगळ्यांना ऐकू येतं. सो विदाऊट स्पेंडिंग लॅक्स ऑफ रुपीज फॉर अकोस्टिक त्यांनी ते अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप हा एक आणि करतायत सातत्याने करतायत. आणि त्या नाटकाच्या फॉर्मनी मुवमेंटच्या फॉर्मनी ती कम्प्लीट कम्युनिटी तिकडे डेव्हलप झालेली आहे आणि आवर्जून दरवर्षी आणि मग अनेक वर्षभर त्या छोट्या मुलांसाठी काही नाटक करतात आणि रिअली वर्थ गोईंग अँड सीइंग दिस एक्सपेरिमेंट. म्हणजे हा एक छोटासा उदाहरण, असे अनेक उदाहरण आहेत. आसाममध्ये एक गाव आहे, एक 3 तास आपण तिथे ट्रेनमध्ये उतरल्यानंतर 3 तासात आपण गेलो की तिथे त्या जंगलामध्ये हे नाटक होतं आणि इट इज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. म्हणजे ह्या वर्षी पण मी जाणार आहे डिसेंबरमध्ये नक्कीच ते बघायला. प्रेक्षक म्हणून तुम्हाला हे आवडलंच आणि हे वेगळे पण तुम्हाला विशेष भावलं असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच्यात अजून एक जो तुझा प्रश्न परत परत येतोय की प्रेक्षकांसाठी म्हणून आपण केलं तर काय चांगलं काय वाईट, तर इथे इट कम्प्लिटली किल्स दॅट होल आर्ग्युमेंट. कारण भाषा समजत नाही, किती ट्रायबल कम्युनिटी आहे तरीही लोक व्हिज्युअली कनेक्ट होत आहेत, ते नाटक बघतायत आणि सातत्याने येत आहेत आणि शांतपैकी छोटी मुलं गडबड न करता तिथे बघत असतात आणि ते शब्द नाही ऐकू गेले तरी व्हिज्युअली त्यांना संबंध ते नाटक पोचत असेल, त्यांच्या सेन्सिबिलिटीने येत असेल, पण ते बसतात, बघतात, गप्पा मारतात आणि जातात निघून. राईट, दॅट्स ग्रेट. भाषेचा तुम्ही मुद्दा काढला सर, की आपण बघतो की आपल्याच देशामध्ये अनेक भाषा आहेत आणि एखादा कलाप्रकार किंवा कलाकृती पोचवायची असेल तर बरेचदा हा मुद्दा येतो आणि तुम्ही तर भ्रमंती केल्यामुळे तुम्हाला ही गोष्ट जाणवली असेल की भाषेचं कुठेतरी बॅरियर नाही आहे. पण हे जेव्हा बॅरियर म्हणून बघतात तर ते चुकीचं वाटतं का? म्हणजे कारण नाही, मला असं वाटतं की ते अगदी खरंच आहे, सत्यच आहे. कारण आपल्याकडे इतकी डायव्हर्सिटी आहे भाषेची की साहित्य तर नाही पोचू शकत आहे आणि आपल्याला दुःखही वाटत आहे गोष्टीचं. म्हणजे आपलं मराठी साहित्य इतका मोठा भांडार आहे, ते तामिळ लोकांना समजत नाही, तामिळ लोकांचं आहे ते आपल्याला समजत नाही, बंगाली समजत नाही. भाषेचा प्रॉब्लेम येतो आणि तो एक मोठा चॅलेंज आहे. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला किंवा माझ्यासारखे आमचे जे सगळे मित्र आहेत ते आम्ही सतत बघत असतो, तर कुठेतरी आपण व्हिज्युअली किंवा मुवमेंट वाईज आपण कनेक्ट होतो. वेगवेगळ्या आता काय आपण म्हणू की ब्रोशर्स दिले जातात, सिनॉप्सिस दिला जातो किंवा फुटनोट्स असतात किंवा काही रनर्स क्रिएट करतात, पण भाषेचा प्रॉब्लेम आहेच आहे नक्कीच, त्याबद्दल काही शंका नाही. आणि मला सध्या नाटकात ते जास्ती करून आपल्याला नाट्य किंवा साहित्याशी जे आपण करतो तिथे आपल्याला अगदी प्रामुख्याने जाणवतं. कदाचित डान्समध्ये कदाचित इतकं नसेल कारण तिथली भाषा किंवा तिथलं ग्रॅमर हे खूप वेगळं आहे, संगीतात कदाचित इतकं हे नाहीये, पण नाटकात मात्र भाषा नाही आली की त्यातले छोटे छोटे जे काही एक नुआन्सेस असतात ते हरवतात. आणि तिथे परत असं असतं की तुम्ही सतत बघत राहणं महत्वाचं. परत प्रेक्षक म्हणून हे जे आम्ही डिस्कशन्स घेतो तिथे त्याचा उपयोग परत होतो की काही गोष्टी समजून सांगणं. कारण मला काहीतरी मांडायचं आहे, मी मांडतो माझ्या भाषेत, पंजाबी भाषेत मांडतो. किंवा नागमंडल सारखं नाटक हे पंजाबीमध्ये बघितलं होतं, गिरीश कर्नाडांचं नागमंडल आम्हाला माहित होतं, पण पंजाबीमध्ये झाल्यानंतर एक वेगळी सेन्सिबिलिटी ऑब्जेक्ट थिएटरची ती बाहेर आली होती. तर ते ह्या डिस्कशन्समध्ये मला असं वाटतं देवाणघेवाण होऊ शकते. आणि एक चांगलं मला असं वाटतं की एक काळ असं होता की नाटक झालं की कलाकार जातो, आपल्याला कधीच त्यांची गप्पा मारता येत नाही. आता तसं होत नाहीये. आता खूप असे ठिकाणी आहेत, असे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे प्रेक्षक आणि कलाकार हे मिळून एक चर्चा होऊ शकते किंवा एक कॉमन, आणि हे खूप महत्वाचं आहे. किंवा मला काहीतरी म्हणायचं आहे पण तुम्हाला माझी भाषा नाही समजली, पण मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगू शकेन ते अजून. मग या भाषेच्या म्हणजे तुम्ही म्हणताय की तो मुद्दा येतोच आहे कुठेतरी, तर यामध्ये व्हिज्युअल कनेक्शनचा तुम्ही एक मुद्दा मांडला की व्हिज्युअली जेव्हा कनेक्ट होतो अशा प्रकारच्या कला प्रकारांमधून किंवा सादरीकरणांमध्ये, तर तिथे कुठेतरी नाटक हा दुवा होतोय का?
ती कला जोडण्यासाठी प्रेक्षकांसोबत? नाही, मला असं वाटतं की ह्याला एकच आहे की प्रेक्षकांनी सतत बघत राहणं ओके. आणि प्रेक्षकाला आवडतं म्हणून मी काहीतरी क्रिएट करतोय असं न करता प्रेक्षकाची अभिरुची जी आहे ती वाढवत राहणं आणि बरोबर. त्याला चॅलेंज करणं. आणि मला असं वाटतं की आपण सध्याच्या एक सुजाण असा प्रेक्षक जो आहे त्याला चॅलेंज करण्याची खूप गरज आहे. वेदर इट इज इन म्युझिक ऑर वेदर इट इज थिंग, त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढून काहीतरी असं चॅलेंजिंग दाखवून जायचं त्याला किंवा करण्याचा प्रयत्न काहीच हरकत नाही आहे. किंवा कारण काही विषय किंवा काही फॉर्म्स जे आत्तापर्यंत एक्सेप्ट होत नव्हते ते आता कम्फर्टेबली लोक बघतायत. राईट. सागर लोधीचे आता बऱ्यापैकी LGBTQ हा विषय घेऊन तो सतत 3-4 त्याचे प्रयोग झाले आहेत. बरोबर. एकेकाळ कदाचित लोक एक्सेप्टही करत नव्हते, पण आता परवा मला समजलं की ते हाऊसफुल झाले सगळे शोज. चांगलं वाईट हे मुद्दा नाहीये, पण असे विषय पण लोकांपर्यंत पोहोचतायत. आणि आता मला असं वाटतं की हा संबंध सोशल मीडिया, नेटफ्लिक्स किंवा हे संबंध चॅनल चालू झाल्यामुळे जनरली एक्सेप्टन्स म्हणण्यापेक्षा एक सेन्सिबिलिटी प्रेक्षकामध्ये खूपच जागृत झालेली आहे. आणि सो इट्स दीज आर व्हेरी ब्युटिफुल टाइम्स ॲज फार एज आर्ट्स आर कन्सर्न. आणि चांगलं वाटतं की इवन नाटकात म्हणा किंवा इवन डान्समध्ये म्हणा एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स त्या अर्थाने क्रिएट होत आहेत. आणि लोक जातात, बघतात, आवडलं न आवडलं विचार करतात. आणि आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे तो विचार त्यांच्यात जागृत करणं हेच महत्त्वाचं आहे. मग ते किती आत्मसात होईल, किती त्याच्याबद्दल विचार होईल हा पुढचा मुद्दा. राईट. स्पर्धांमधनं सुद्धा अनेक विद्यार्थी आपण बघतो की तुम्ही अनेक स्पर्धांचं परीक्षणसुद्धा केलेलं आहे. तर महाविद्यालयीन स्तरावर जेव्हा पुरुषोत्तम किंवा असे अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असतील त्याच्यातनं वरती यायला बघतात किंवा नृत्य प्रकारातले असतील विविध गुणदर्शन वगैरे वगैरे. तर याच्यामधून जेव्हा एक विचार येतो म्हणजे माझ्यासारख्या किंवा माझ्यापेक्षा थोड्या कमी वयाच्या लोकांचा एक वेगळा विचार येतो किंवा काहीतरी एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतात, तर त्या स्टेजला नक्की काय त्यांना गरजेचं असतं किंवा जो आपण रिस्पॉन्स म्हणतो तेवढा ॲक्सेप्टिंग तुम्ही एक फॅक्टर काढला त्याच्यामध्ये की ॲक्सेप्ट करणं हे खूप गरजेचं आहे. आत्ता कुठेतरी व्हायला लागले, तर त्यांना कुठेतरी त्या प्रकारचं मोटिवेशन गरजेचं असतं का? ह्याच्यात 2 बाबती आहेत. म्हणजे मी आता जसं तू म्हणलास की हो मी परीक्षण केलेलं आहे बऱ्यापैकी, करतो पण आहे अजूनही. तर ह्याच्यात 2 प्रॉब्लेम मला लक्षात येतात. एक पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धा म्हणलं की एक चौकट बांधतात ते पहिल्यांदा. म्हणजे विचार मांडण्यापेक्षा अगोदर ती चौकट बांधली जाते की आपल्याला ते असं केलं, आपण गिमिक्स वापरले किंवा अशी पद्धत केली किंवा असे विषय घेतले की आपण त्या स्पर्धेत. तो हा एक प्रॉब्लेम मला स्पर्धा किंवा हे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये अगदी खूप जाणवतो की करण्यासाठी म्हणून करत नाहीत, पण बक्षीस मिळवण्यासाठी मग नाटक केलं जातं. तर तो एक म्हणजे ती एक खूप कसं म्हणू आपण धोक्याची गोष्ट आहे. कारण कुठेतरी तो माइंडसेट क्रिएट होत जातो की आपण हे केलं की प्रेक्षकांना आवडेल म्हणून आपण हेच करत जाऊया पुढे. राईट. तर म्हणून आता पुरुषोत्तमलाही मी फायनलपर्यंत परीक्षा गेलो की खूपदा म्हणजे परीक्षण असतं, ते 3 परीक्षक बसतात, ते करतात वगैरे, सगळा मुद्दा वेगळा. पण खूप असे प्रयोग असतात पहिल्या जे नव्वात जात नाहीत आणि बाकीच्यात की विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला गेलाय, पण तो त्या चौकटीत बसवण्यासाठी जी काही धडपड चालू असते की हे मी असं केलं तर विषय सुंदर, पण ती मांडणी अवघड जाते मग ती. आणि मग ऑफकोर्स मग ते कळतं, म्हणजे जो काम बघतोय करतोय त्याला ते लक्षात येतं की हे खूप गिमिकी ही गोष्ट. आणि दुसरा मुख्य भाग आहे की नाटकासाठी म्हणा किंवा कुठल्याही, जसं तू म्हणला की विविध कला गुणदर्शन आहे, तर दिस इज द प्लॅटफॉर्म टू टेक द लॉन्च. म्हणजे मला असं वाटतं की अनेक ठिकाणी असंही मी बघितलेलं आहे की फायनल्स जे असतात ते त्यावेळेला डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स अशा लोकांनाही इन्व्हाइट केलं जातं. आणि जेणेकरून आपण चांगले कलाकार आहात, टेक्निकल टीम आहे. आणि आता असं बघायला गेलं तर म्युझिक म्हणा किंवा टेक्निकल फोटोग्राफर्स वगैरे खूप सुंदर पद्धतीने ह्या स्पर्धेमधनं बाहेर पडली होती. ठीक आहे. तर मला असं वाटतं की मुलांनी काम करत असताना परत थोडंसं ते मी स्पर्धेसाठी हे करतोय, मला ते करंडक मिळवायचं आहे असा विचार न करता जे आपल्याला म्हणायचं ते म्हणून जावं पुढचं पुढे. येस. सो मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की तुम्ही एक्सप्लोअर करत असता सतत, म्हणजे देशात असेल किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊन थिएटर किंवा कला प्रकार असतील, तर एक प्रेक्षक म्हणून किंवा रसिक म्हणून काय काय वाटतं की एक्सप्लोअर करावं आता लोकांनी, की तिथपर्यंत गेलं नाही? कारण की आता तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा तेवढेच ॲक्टिव्ह असता, तर त्या प्रकारे आपल्याला माहिती मिळत जाते आता की ग्रासरूट लेवलला भरपूर एक्सपेरिमेंट्स होतात किंवा वेगवेगळे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आसामचं जसं उदाहरण दिलं, तर असे कोणकोणते कला प्रकार आहेत? नाटक तर झालंच, पण नृत्य प्रकार असेल किंवा एक्सपेरिमेंट्स असतील वेगवेगळे, ते एक्सप्लोअर करण्याजोगे आत्ताच्या म्हणजे लोकांना?
मला नेहमीच हा प्रश्न पडला होता की कदाचित कोविड नंतर सगळंच बंद पडेल किंवा आमच्या ह्याच्यात चर्चाही खूप व्हायची की आता बहुतेक परत त्यांना रिवाईव्ह होण्यासाठी अनेक वर्ष लागतील. पण ज्या पद्धतीनं पुण्याचं उदाहरण घेतलं तर असं वाटतं ते एक अजीर्ण झालेलं आहे. इतकी मोठी लिस्ट आहे ती, सगळेच नाचतायत, सगळेच गातायत, सगळेच नाटक करतायत की आपल्याला आपण ठरवलं की आपल्याला हे बघायचं ते बघूनही होत नाहीये. दॅट मीन्स लोकांचा विचार किंवा लोकांना काहीतरी म्हणायचं आहे किंवा काही पोचवायचं आहे ह्याच्यात कुठेच काही कमीपणा होत नाहीये. आणि फॉर्म्स खूप वेगवेगळे आहेत. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी किंवा कुठल्याही माणसानी त्याला जमेल तसं, कारण एका बाजूला ती रियालिटी आहे की आपली नोकरी असते, आपलं घर संसार असतो, ट्रॅफिक आहे, कुठेही वेळेवर पोचणंही शक्य होत नाही. पण जितकं जमेल तितकं तो आस्वाद घेणं हे खूप महत्वाचं आहे. पण परत ही बाब होते की आपण प्रेक्षक म्हणून जेव्हा कुठलीही कलाकृती बघतो तेव्हा जास्ती करून थिएटर हे आपली परंपराच आहे महाराष्ट्रामध्ये मोठीची मोठी, आणि अजूनही लोकांना असं वाटतं की आपण नाटक बघायला जावं, आणि अजूनही हाऊसफुल शोज होतात, तिकीट देऊन गजरे वडापाव चहा पिऊन सुद्धा लोक नाटक बघायला जात आहेत. पण त्याचबरोबर नृत्य पण काही प्रमाणात होतंय, संगीताचे आपल्याकडे सगळ्याच मैफिली आहेत, सवाई गंधर्वच्या अगोदरची नंतरची, आणि मग त्याचा तो एक 3-4 महिने पुढचा प्रवास चालूच राहतो. पण त्याच्याबरोबर आर्ट गॅलरीजना व्हिजिट करणं किंवा काही फोक ट्रेडिशन्स बघणं किंवा काही कीर्तन, काही देवळांमध्ये अतिशय सुंदर कीर्तन केलं जातं. आपल्या लकडीपुराचे इथे एक देऊळ आहे, तिथे खूप सुंदर कीर्तन होतं. तर एक्झिबिशन्स आहेत, तर ते इतकं बघणं अजूनही लोकांचं होत नाहीये. आणि आता असंही झालेलं आहे ना की जसं आय सेड की सर्कमस्टान्सेस असे झालेत की कुठेतरी पोचणं. एक उदाहरण देतो मी. आपली सगळी जी नाटकाची थिएटर्स आहेत ते सगळे पुण्यात आहेत, म्हणजे आपल्या इकडच्या बाजूला सदाशिव पेठेमध्ये, आणि हे सगळंच आहे. ते हा संबंध जो पॉप्युलेशन एक मोठाचा मोठा हिंजेवाडी, वाकड म्हणा किंवा अजूनही लांब लांब पिंपरी चिंचवडला तर आता थिएटर झालेत, पण ही मोठी कम्युनिटी आहे, पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहोत अजूनही. ठीक आहे, त्यांना नाटक बघायचं असेल किंवा कुठलाही संगीताचा कार्यक्रम पण करायचा असेल तर त्यांना तो संबंध, ती जर्नी ट्रॅव्हल करावी लागते. आणि दिवसभर नोकरी केल्यानंतर परत 1 तास ट्रॅव्हल करून कुठलं तरी गाणं 2 तास ऐकायचं, पण इट इज क्वाईट इम्पॉसिबल. तर मला असं वाटतं की कलाकारांनी आता वेगवेगळे स्पेसेस शोधण्याची गरज आहे. कारण पुण्यातल्या पुण्यात तुम्ही एकाच ठिकाणी, म्हणजे आता इतकं झालेलं आहे की अगदी एकाच कंपाऊंडमध्ये 3-3 थिएटर्स तयार झाले. मग तिथेही नाटक चालू असतं, इथेही गाणं चालू असतं, तिकडे कोणतरी नाचत असतं. तर तसं न करता मला असं वाटतं थोडंसं बाहेर जाऊन, कारण आपल्याकडे नोकरीसाठी म्हणा किंवा मल्टीनॅशनल्स वगैरे आल्यामुळे मोठी कम्युनिटी आलेली आहे, आणि ती परप्रांतीय त्या अर्थाने आहे, आणि वेगवेगळ्या सेन्सिबिलिटीज घेऊन आलेल्या आहेत, आणि त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. सो आणि असंही होतं ना की तिकिटांचे दरही वाढत चाललेले आहेत. म्हणजे आता ₹500, ₹600 अगदी सहज कोणतरी त्या अर्थाने आपण म्हणू एक्सपेरिमेंटल नाटकांना सुद्धा तिकीट लावले जात आहेत. मग असं वाटतं की अरे यार, ते सगळं करण्यापेक्षा मग घरी बसून नेटफ्लिक्स बघतो. ठीक आहे, कारण आता ह्या सगळ्या मीडियम्समध्ये क्वालिटी ऑफ प्रेझेंटेशन आर ऑल्सो एक्स्ट्रीमली गुड. युट्यूबला तुम्ही परत परत जाऊ शकता, तुम्ही पॉडकास्ट केल्यानंतर ते ऐकू शकता, तुम्ही अजून काही भाषणं ऐकू शकता, प्रयोग बघू शकता, चांगले सिनेमे बघू शकता. ऑप्शन्स खूप आहेत. म्हणजे एकेकाळी नाटकाला पर्याय नव्हता की आपल्याला जाऊन ते बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाणला जाऊन नाटक बघायला लागायचं. आता ती नाटकंही मध्ये रेकॉर्ड झाले. हां, मान्य की ते एक लाईव्ह आर्ट आहे आणि त्याला जाऊन ऐकणं बघणं, पण ते रेकॉर्ड करून आपल्याला अवेलेबल पण आहेत. जुनी नाटकं आहेत ती जिथे रेकॉर्ड झाले ते पण अवेलेबल आहेत. पुण्याच्या बाहेर पण हा प्रॉब्लेम येतो का थोडा? म्हणजे तुम्ही आउटस्कट्सचं सांगितलं थोडंसं की डिस्ट्रिक्ट एरिया वगैरे, पण पुण्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रातली वेगवेगळी शहरं जर आपण घेतली, म्हणजे मुंबई नाही पण बाकीची शहरं, की तिथे पण हा प्रॉब्लेम येतो का की थिएटर स्पेसेस किंवा जिकडे सादर करायचं ऑडिटोरियम, जिकडे नृत्य सादर होतं, संगीत सादर होतं, तिथे लोक पोचली नाही आहेत किंवा लोकांपर्यंत ते पोचलं नाही असं? मला असं वाटतं की तो एक कल्चर इथॉस पण असतो. कारण लाईक फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र किंवा बंगाल किंवा साऊथमधले काही ठिकाणी तिथे एक प्रथाच झालेली आहे की जाऊन बघणे हे एक झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट अशी गमतीशीर होते की प्रोसेनियम थिएटर जे आहे, म्हणजे जे आपण कन्व्हेन्शनल थिएटर म्हणतो, आपल्या पुण्यातलं उदाहरण घेतलं तर बालगंधर्व किंवा हे सगळे, ही खरी आपली परंपरा नाहीच आहे. हां, म्हणजे तुम्ही बघायला गेलात, अगदी पूर्वी बघायला गेलात तर देवळांमध्ये, बाहेर कोर्टयार्ड्समध्ये म्हणा किंवा लोकांच्या घरात वगैरे किंवा कुठल्याही चौकात किंवा पारावरती अशी नाटकं व्हायची. त्यामुळे दिस इज अ थिंग दॅट इज कमिंग फ्रॉम द ब्रिटिश. ब्रिटिशांनी आलं, प्रोसेनियम थिएटर आणलं आणि ते आता रुजू झालेलं आहे. पण आता चांगलं मला असं वाटतंय की आता वेगवेगळे स्पेसिस एक्सप्लोर होत आहेत.
म्हणजे Okay. आपल्याला खूप नाटकं वेगवेगळ्या स्पेसेसमध्ये बघायला मिळतात. Okay. थिएटर अकॅडमीनी अनेक वर्ष लोकांच्या घरात, गच्च्यांमध्ये, सोसायटीमध्ये, हॉलमध्ये, इकडे तिकडे असे ऑल्टरनेट स्पेसेस केले. परत आपण प्रोसिनियमकडे गेलो कारण ते सोपं सुटसुटीत होतं. टेक्निकल हे असतं. पण आता हे सगळं टेक्निकल जे काही बॅगेज आहे तो न वापरता सुद्धा नाटक करता येतं, सुद्धा डान्स करता येतो, सुद्धाही आपल्याला ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी रूपात आपण Express सांगू करता शकतो. येतो. हे तुमच्या पिढीमध्ये मला खूप लक्षात येते आणि त्यामुळे ना वेगवेगळे इंटरेस्टिंग स्पेसेस डेव्हलप होत आहेत. म्हणजे किती तर आता लायब्ररीमध्ये मी नाटक बघितलेलं आहे किंवा बाहेर गेल्यानंतर कॅफेजमध्ये मी बघितलेलं आहे. तो एक भाग झाला आणि तुमची पिढी खूप हिंडती आहे. त्यामुळे कोलॅबोरेशन्स वेगवेगळे होत आहेत. परदेशीही जाताय तुम्ही तुमच्या म्हणजे मला कधीच आठवत नाही की माझ्याकडे इतके पैसे होते की मी परदेशी आय वेंट एट अ मच लेटर एज अब्रॉड. तुम्ही लोक काही ना काही ते स्कॉलरशिप म्हणा किंवा Right. अभ्यासासाठी म्हणा किंवा बरोबर. काही ट्रूप बरोबर तुम्ही जाऊ शकता. तेवढं फंडिंग थोडंसं अवेलेबल आहे. त्यामुळे देवाणघेवाण खूप आहे. आणि इवन भारतात आपण म्हणलो तरी सुद्धा एक सेन्सिबिलिटी वेगवेगळ्या ठिकाणी. काही लोकांना दे आर व्हेरी कम्फर्टेबल बाय गोईंग टू द प्रोसेनियम स्टेज की ते ऑडिटोरियम पाहिजे तिकडे आपण नाचूयात, गाऊयात, Space मध्ये, खाऊयात. हा, आणि त्या right. पण ऑल्टरनेट स्पेसेस पण खूप आहेत. मग त्या फॉर्मॅटच्या कुठेतरी बाहेर पडतायत आता लोक, हो, असं अगदी वाटतंय. नक्की. आणि ते इट इज व्हेरी म्हणजे खूप सुंदर वाटतंय मला ते की साधी एक खोली आहे आणि तिथे आपण नाटक करतोय. कारण शेवटी आपण विचार केला तर काय नक्की करतात हे कलाकार, तर त्यांना काहीतरी गोष्ट सांगायची आहे. मग तो एक वेगळा माध्यम किंवा एक मीडियम वापरून तो गोष्ट सांगतो. मग तो शिल्प करतो किंवा पेंटिंग करतोय किंवा नृत्य करतोय किंवा शब्दांनी म्हणतोय का साहित्य वाचतोय. ही इज टेलिंग अ स्टोरी. आणि एक स्टोरीला तसं पाहायला गेलं तर बाकी सगळी तामझामची गरज नाही आहे. तुमचा आवाज, तुमचं शरीर, तुमची ती स्पेस आणि तुम्हाला जे म्हणायचं ती गोष्ट, दॅट्स इट. आणि प्रेक्षक येतो. ग्रेट. मी आता शेवटच्या प्रश्नाकडे वळतो. म्हणजे आता बरेच वर्ष हा प्रश्न अनुत्तरित आहे असं म्हणायला हरकत नाही की एखादा चांगला प्रेक्षक किंवा रसिक होणं किती गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं सांगितलं त्याच्यावरून मला विचार असा वाटतो त्याचा सार. कारण की सामावून घेण्याच्या दृष्टीने आपण बोललो किंवा एक्सपेरिमेंटच्या दृष्टीने बोललो तर ते किती गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. कारण की तुम्ही मीडियमचा पण उल्लेख केला की नेटफ्लिक्स असेल, ऑप्शन्स क्रिएट झालेत. तर हे जे स्टेज आर्ट होतो किंवा स्टेजवर जे परफॉर्म होतं तर ते सामावून घेऊन त्याला दाद देणं किती गरजेचं आहे. प्रेक्षक पाहिजे. हो. कारण शेवटी म्हणजे तुला आता थोडंसं हटके थोडं एक उदाहरण सांगतो की स्टॅनिस्लास्की हा एक अतिशय नावाजलेला असा एक स्कॉलर आणि एक परफॉर्मर होता. तर तो म्हणतो की नाटकासाठी 3च गोष्टींची गरज असते. एक जागा, एक जो परफॉर्म करतो आणि एक ऑडियन्समध्ये माणूस असणं की मग नाटक ते पूर्ण होतं. आणि आपण हे सगळं जे करतो आहोत ते प्रेक्षकांसाठीच करतोय, ते बघण्यासाठीच करतोय, ते ऐकण्यासाठीच करतोय. त्यामुळे प्रेक्षक असणं आणि प्रेक्षक हजर असणं आणि त्यांनी ते बघणं आणि त्यांनी ते त्यातनं काही ना काहीतरी घेऊन जाणं आणि आपल्या आयुष्याशी काहीतरी पुढे ती वाटचाल चालू राहील असं काहीतरी बघणं हे खूपच गरजेचं आहे. त्यामुळे विदाऊट अ प्रेक्षक आपण कधीच करू शकत नाही. आणि त्यातली गंमत अशी आहे की आपण हे सगळे परफॉर्मिंग आर्ट्स म्हणले तर नृत्य आपण करू शकतो. आपल्याकडे बाथरूम सिंगर्स असतात, ते गाऊ शकतात. पण नाटक ही अशी गोष्ट आहे जिथे प्रेक्षक पाहिजेच पाहिजे. बरोबर. मी नाटक केलेलं माझ्या रूममध्ये आणि कोणीच बघायला नाहीये तर मग त्याला नाहीच ते होत. बरोबर. एक तरी माणूस पाहिजे जो बघतोय. मग तो भले समीक्षक असो, तो मित्र असो, ते आईबाबा असो, कोण जो असो तो. पण एक तरी माणूस पाहिजे. नृत्य तुम्ही करू शकता. वर्क्स तुम्ही बोथ द साइड. इट हॅज टू बी. यू हॅव टू हॅव वन स्टोरी टेलर, यू हॅव टू हॅव वन स्टोरी लिस्नर की मग ते नाटक पूर्ण होतं. डान्स तसं होत नाही. आणि दॅट इज वाय थिएटर इज सो युनिक अमंग द 3 परफॉर्मिंग आर्ट्स. कारण त्याला आणि नाटक हे परत एक कॉम्पोजिट आर्ट आहे ना. त्यात सगळ्याच गोष्टी येतात. कार्पेंट्री येते, आर्किटेक्चर येतं, म्युझिक येतं, साऊंड येतं, सेनोग्राफी येते, ऍक्टर असतो, जागेचं असतं, आर्किटेक्चर असतं. तसं म्हणून ते नृत्य किंवा संगीतापेक्षा वेगळं आहे. आणि प्रेक्षक पाहिजेच. आणि प्रेक्षक तयार होतोय आणि मला खूप आनंद ह्या गोष्टीचा होतोय की जिथे ते मी जातोय, बघतोय, पुण्यात नाही, पुण्याच्या बाहेर ग्रामीण भागात सुद्धा जे काय असेल काही ठिकाणी 1-10 लोक असतील, 15 असतील किंवा अगदी झाडीपट्टी रंगभूमीसारखे एका तंबूमध्ये 10-10 हजार लोक असतील नाटक बघायला ॲट वन सिंगल पॉइंट. पण प्रेक्षक आहे, प्रेक्षकांना आवडतंय आणि तसं काम तयार होतंय, हेही चांगली गोष्ट आहे. राईट. म्हणजे तो बदल होताना दिसतोय कुठेतरी थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं ही गोष्ट नेहमीच होती. कदाचित आता त्याचं काय एक विस्तार वाढलेला आहे, त्याचं एकूणच बघण्याचा दृष्टिकोन वाढलेला आहे. पण अजूनही लोक एन्जॉय करतायत, नाटक एन्जॉय करतायत, नृत्य एन्जॉय करतायत. पण त्यांना एन्जॉय करतायत म्हणून तसंच करत न नेणं, पण त्यांना थोडं चॅलेंज करून वेगवेगळ्या पद्धतीनं
बरोबर. इतर गोष्टी मांडणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला प्रेक्षक पण तयार होईल आणि प्रेक्षक आपल्याबरोबर तयार होणं, आपल्याबरोबर कलाकारांबरोबर तो प्रवास प्रेक्षकांनी करणं हे महत्त्वाचं आहे. प्रेक्षक हा फक्त बघण्यासाठी नाही, तर तो सहप्रवासी आपला आहे. मगच Right. आपण पुढे पुढे जाऊ त्याची शकतो. साथ खूप गरजेची आहे खूपच त्यामध्ये. गरजेचं आहे. येस. सो मला वाटतं खूप इंटरेस्टिंग गप्पा झाल्या, कारण की अनुभवण्याच्या दृष्टीने सुद्धा आणि कला सादर करण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही बोललात आणि खरंच खूप प्रोडक्टिव्ह आहे असं मी म्हणेन. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आमच्या स्वरसाज स्टुडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर, तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आलात Thank you. आणि मनमोकळ्यापणाने बोललात आणि ॲट द सेम टाईम मला असं नमूद करू इच्छितो मी की हे जे क्रिटिकच्या व्ह्यूने ज्या गोष्टी लागतात किंवा एक्सपर्ट ओपिनियनच्या दृष्टीने ज्या गोष्टी आजच्या जगामध्ये फॅक्च्युअल मानल्या जातात, तर ते सगळे मुद्दे तुम्ही बोललात. त्यामुळे त्यासाठी सुद्धा थँक्यू. आणि फक्त बाकी एकच शांतनु मला म्हणायचं वाटतंय की मी हां. स्वतःला क्रिटिक न मानता मी हां. एक चांगला प्रेक्षक आहे असं मी मानतो. आणि कलाकार करत असतात आणि त्यांनी करत राहावं, म्हणजे मी प्रेक्षक म्हणून त्यांचं काम बघत राहीन. पण मी समीक्षक म्हणून आहे का, तर मला जरा थोडी शंका वाटते त्या गोष्टीबद्दल. आता म्हणजे याच्यावरूनच आपण बोध घेऊयात प्रेक्षकांनी कसं असावं, कारण की एक क्रिटिक जेव्हा स्वतःला एक चांगला प्रेक्षक म्हणतो, तेव्हा आपण सगळ्यांनीच एक प्रेक्षक म्हणून असेच अनेक कला प्रकार असतील त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम आता आपल्याकडे आहे असं म्हणेन, किंवा ते चालू आहे. अजून पुढे घेऊन जाण्याची आपल्याकडे जबाबदारी. तर धन्यवाद. आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही पॉडकास्ट आणतच आहोत. पण तुमच्याकडे जे काही विषय असतील ते आम्हाला नक्की सुचवा, आम्ही त्यावर नक्की विचार करूया. सर, पुन्हा एकदा धन्यवाद Thank you. आणि तुमचे देखील धन्यवाद. थँक्यू.